लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये महागड्या पैठणी चोरी करत चोरट्यांनी थेट ड्रायफ्रूटचे दुकान देखील फोडले आणि त्यात देखील या चोरट्यांनी ड्रायफ्रुट्सवर ताव मारलाय। धक्कादायक म्हणजे या चोरट्यांना दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे आहे हे माहीत असताना देखील या चोरट्यांनी हा धाडसी चोरीचा प्रकार केलेला आहे। कॅमेऱ्याची दिशा बदलून या चोरट्यांनी साड्याच्या दुकानात महागड्या पैठणी साड्या आणि साड्यांवर मिळणाऱ्या सोन्याच्या नथ, दुकानातील रोकड लंपास केलेली आहे। नाशिक शहरातील शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डन समोरील कलासाई पैठणी आणि त्याला लागूनच असलेल्या ड्रायफ्रूटच्या दुकानात ही जबरी चोरी केलेली आहे। कलासाई पैठणीला लागूनच ड्रायफ्रूटचे दुकान देखील आहे। चोरट्यांनी हे दुकान देखील फोडले, त्यातून काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड अशा महागडा मुद्देमाल लंपास केला। इतकंच नाही तर या चोरट्यांनी दुकानातील एनर्जी ड्रिंक पीत ही चोरी केलेली आहे। नाशिकच्या कुलकर्णी गार्डन परिसरात ही चोरीची घटना घडली असून नाशिक पोलीस संबंधित चोरट्यांचा शोध घेत आहेत। विकास नवनाथ चव्हाण, आपलं कलासाई पैठणी म्हणून शॉप आहे, तिथे आज रात्री सुमारे 1:30च्या दरम्यान चोरी झाली आहे। तर आपल्याकडचे मुद्देमाल जमा गेला आहे, त्याच सोबत काही साड्या गेल्या आहेत आणि सोन्याच्या नथी गेल्या आहेत आणि असंच बरेच नुकसान पण झालेलं आहे। आतमध्ये त्यांनी पूर्ण ग्रिल तोडून आणि प्लाय वगैरे म्हणजे कबडचा प्लाय वगैरे तोडून आणि मग आतमध्ये शिरले आणि पूर्ण नुकसान केलेलं आहे। नथ 21 कॅश काही सांगते? कॅश 40 ते 45 हजाराच्या आसपास आणि त्याचबरोबर एक मोबाईल पण होता त्याच्यात। कलासाई पैठणी अँड सिल्क सारी शरणपूर रोड कुलकर्णी गार्डन जवळ नाशिक येथे आज चोरी झालेली आहे आणि खूप अश्विनी अमोल शिंदे नाव आहे आणि खूप सारे कॅमेरे, खूप सारा त्यांनी नुकसान केलेलं आहे आणि साड्या पण प्युअरच्या चोरी गेलेल्या आहेत, प्युअर पैठणी मधल्या गेलेलं आहे। सोन्याची नथ पण चोरी गेलेली आहे, सोन्याच्या नथी पण चोरी गेलेल्या आहेत। एक मोबाईल, सोन्याची नथ, साड्या, कॅश आणि सगळं त्यांनी फोडून, दुकान फोडून आणि सगळं त्यांनी नुकसान करून आणि मग गेलेले। सरकारवाडा पोलीस कंप्लेंट पण करायला गेलेलो आहे। माझं नाव मुकेश अमृतलाल तुलसानी, केव कॉर्नरचे मालक। आमच्या इथे रात्री फार मोठी चोरी झालेली आहे, सामान पण गेलं आणि काही कॅश पण गेलेली आहे। आता कॅश किती गेली ते आम्ही बघून राहिलो आणि सर्व वरतून सलाकडी कापून गेलेले आहेत। 2 लोक दिसते कॅमेऱ्यात, क्लिअर कॅमेरे सर्व उलटे केलेले आहेत। काही कोल्ड ड्रिंक्स पिली, काही आमचे खाण्याचं वस्तू आहे, ड्रायफ्रूट खाल्लं आहे। पैसे आता मग काउंट करू किती होते रात्री, सर्व कालचं कलेक्शन वगैरे इथेच पडलेलं होतं, त्यामुळे सर्व आता बघू काय किती पैसे होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।